नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यातील पावसाचं वातावरण हे कायम आहे. मागील 3 दिवसापासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा झटकाही कमी झालेला दिसतोय. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तसेच कोणकोणत्या भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट व काही जिल्ह्यांना रेड अलर्टसुद्धा पुढील 4 ते 5 दिवसामध्ये देण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 4 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील 4 दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवसात ठिकठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. खानदेशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातही वादळी पावसाला पोषक हवामान आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.